पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तयेवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनि आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर् ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि राम
राम कृष्ण हरी। मदन मूर्ती विश्वी अलंकारली ते डोळया असुमाया झाली पाहता मनाची वृत्ती न पुरे तेथीची सोय तेथे भरोनी ओसंडली दे माये अभिनव रूप कैसे मना अगोचर अरूप रूपासी आले ते कल्पद्रुमातळे ठाण मांडूनी देहुडे तेने आनंद घने निवविले गे माये चिदानंदाची मांदूस किंचित घन चिदाकाश तेजपुंज प्रकाश चरणीची शोभा निडारले दृष्टी पाहता रूपाचा एकवळा कैसा साकार सोहळा भोगी तसे गे माये सकळ तीर्थे आर्तली ती ऋषी वृंदे घेऊनी बैसली पावन झाली चरणांगुष्टी वाकी तो डरू गजरी गर्ज तुसे नाना परी तो श्रुती नादू अंबरी साठवला गे माये उपनिषदांचा गाभा परिहा देहुडा पाऊली उभा जानु जघनीच्या प्रभा नभधवळे सुरंग सोनसळा वरी विढीला पिवळा त्यावरी गाडीला मेखळा रत्न खचित गे माये हा जगडंबरू जगदा भासू की ठसावला आभासू नाभी कमळी प्रकाशू चतुरानना पाहता तिथीची हाव मनापुरी तिथीची धाव म्हणून सगुण ध्यान करी तुसे गे माये ब्रह्मांडाची या कोडी रोमरंध्री उतरंडी मदन सांडून या प्रौढी उदरा आला सुघटित वक्षस्थळ निरोपम केवळ वरी पद युगुळ द्विजोत्तम गे माये चहु पुरुषार्थांचे साधन येची आयुधे मंडन बाही बाहुवटे मंडन मंडन झाले वीर कंकण मनगटी कांडो कांडी मुद्रा दाटी
कैसा लोहित नखे बोटी वेणुवाहे वो माये ब्रह्मरसे घनु आतला की सुधार सुमुराला तोचे नादू सुस्वर आला पावया छंदे अधरीचे अमृत पिकले से ब्रह्मरसू तेने झाला सौरसू गोपी जना गे माये नयनीचे तारे दो पक्षी प्रेम पुरे द्वैता द्वैत एक सरे थकले ठेले कुंडलाची दीप्ती लोपला गभस्ती सुख स्वरूपाची शांती येणे सुखे गे माये आता पाहता पाहता या दृष्टी न पुरे ध्याता तरी मनची नुरे आत बाहेरी पुरे व्यापुनी ठेले मावळलिया दृष्टी पाहता देखणे ठसावले निर्गुण गुणासी आले सदोदित गे माये आता हा केवी पाहावा पाहतईची दृष्टी मन मनेची विधली मिठी तेथील ते गोडी रूपाली म्हणे निवृत्ती ज्ञानदेवा पाहे चित्ती आता जागृतीच्या अंती सुख शांती रया अभिनव रूप कैसे मना अगोचर अरूपा रूपासी आले ते कल्प द्रुमातळी ठाण मांडूनी देहुडे तेने आनंद घने निवविले गे माये मदनमूर्ती विश्वी अलंकारली ते डोळया असुमाय झाली पाहता मनाची वृत्ती न पुरे तेथीची सोय तेथे भरोनी ओसंडली गे माये संपूर्ण अध्यात्मविश्वातील अध्यात्माचं केंद्र सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी नाथ महाराजांना समाधीच्या नंतर 350 वर्षांनी संत सम्राट भगवान ज्ञानोबरायांचं दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे असं ज्याचं वर्णन नाथ महाराजांनी आपल्या प्रातिभ अनुभूती ज्ञानोबरायांची घेतल्यानंतर वर्णन केलेलं आहे आणि ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी आपलं सर्व जीवन सर्वस्व ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पण केलेलं आहे त्या ह्या अध्यात्माचं या पृथ्वीतलावरील एक विशेष केंद्र अशा ह्या अलंकापूर नगरीमध्ये संजीवन समाधीस्थ समाधी बैसला निर्वाण
कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबाराय या क्षेत्रामध्ये कथा कीर्तन करीत संजीवन समाधीमध्ये बसलेले आहेत. आणि केवळ बसले नाही, ही संजीवन समाधी असल्यामुळं परब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबारायांच्या ह्या गाथेच्या रूपाने माऊली तुमच्या आमच्याशी संवाद करीत आहेत, बोलत आहेत. आणि अशा प्रकारच्या ही अभंगवाणी यावत चंद्र दिवा करवू, चंद्र सूर्य असेपर्यंत मानव जीवनाला वास्तव शांती जेणेकरून होईल यासाठी समाधी बैसला निर्वाण. माऊलींचं ही एक प्रतिज्ञा आहे की हे संपूर्ण सुख विश्व हे सुखाने भरून जावं. आणि श्रीगुरूंचा पसायदानामध्ये प्रसाद देखील झाला. आणि माऊली म्हणतात, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. आणि अशा प्रकारचं हे जी अभंगवाणी आहे त्याचं माऊलींच्याच वायुमंडलामध्ये त्यांच्याच कृपादृष्टीच्या छत्राखाली आपण जे काही शब्द अवतीर्ण झाले, अभिव्यक्त झाले, वैखरी वाणीच्या द्वारा परेही परता असणारं बोलणं हे मात्र आपल्याला माऊलींच्या कृपेने श्रवण करायला मिळालं. आणि त्या अभंगाच्या अर्थाचा यथाशक्ती यथामती आपण विचार करण्याला प्रवृत्त झालो. ते कशासाठी? तर आपल्या जीवनाचं परमकल्याण, परम मंगल व्हावं आणि दुःख संबंधरहित उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारं अविनाशी सुख आपल्याला प्राप्त व्हावं. याच देहामध्ये असताना याच डोळ्याला जीवनमुक्ती अनुभव करता यावी अशी ज्यांची इच्छा आहे ते माऊलींच्या ह्या चुंबकीय क्षेत्रात, माऊलींचं चुंबक कोणतं आहे तर माऊलीच चुंबक आहेत. आणि त्यांचं चुंबकीय क्षेत्र म्हणजे त्यांच्या वैखरी वाणीतून बाहेर पडलेले हे जे अभंगवाणी आहे ते हे अभंगाचं चिंतन करण्याने आपण आपल्या जीवनातलं परमरहस्य, मनुष्य जीवनामध्ये अत्यंत गुह्यतम असणारं ज्ञान, अत्यंत अनावृत्त असणारा आपला आनंद आणि आपलं अमरत्व हे वस्तुतः स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असताना देखील भ्रमाने आपण त्या आनंदापासून दूर गेलो आणि नसत्या छंदे जगविनोदे विवळतसे. का आपण अमर असताना मरणाचा भ्रम झाला, ज्ञानस्वरूप असताना आपण अज्ञानी आहोत असं वाटायला लागलं. आपण एकरूप घनीभूत केवळ परमात्मस्वरूप असताना आपल्याला द्वैताचा परिचय झाला आणि आपण आनंदघन असताना आम्ही दुःखाने क्लेशाने आक्रांत आहोत अशा प्रकारचा भ्रम झाला. तेव्हा या भ्रमाचं निवृत्ती करण्यासाठी माऊलींनी अवतार धारण केलेला आहे. आणि त्या अवतारामध्ये जे शब्द नावाचं माध्यम आहे त्या माध्यमातून माऊली आपल्या कर्णबिळातून आपल्या हृदयात प्रविष्ट होऊन ह्या भ्रमाला, त्या अज्ञान अंधकाराला, तिमिराला माऊली कायमचं निरस्त करणार आहेत. आणि ते करत असताना ह्या वैखरी वाणीतून माऊलींच्या बाहेर पडलेले जे शब्द आहेत हे शब्दच शस्त्र आहेत आणि ते शस्त्र अज्ञानाचा नाश करण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. फक्त आपलं परमभाग्य हे आहे की संपूर्ण विश्वासाठी केलेली ही गाथा आणि त्या गाथेमध्ये सर्व जगाची प्रवृत्ती व्हावी पण होत नाही. आणि शेवटी संत म्हणतात की आनंदे एकांती प्रेमे वसंडत घेऊ अगणित प्रेम सुख. या ठिकाणी चुंबक जो आहे तो लोहकणांना आकर्षित करतो पण त्याच्या क्षेत्रात आलं पाहिजे. तसं माऊलींच्या क्षेत्रात जर आपला साधा व्यवहारातला फोन जर आपल्याला दुसऱ्याशी संवाद साधायचा असेल तर त्याला आवाज जात नसेल तर आमचे रेपाळे महाराज म्हणतात जरा रेंजमध्ये या, आहे की नाही. याचाच अर्थ असा आहे की आपण माऊलींच्या ह्या चुंबकीय क्षेत्रात आलो तर माऊलींच्या वाणीचा प्रभाव आपल्या हृदयावर होणार आणि तो व्हावा एवढी तरी आपल्याला जिज्ञासा झाली. आणि भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया
पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. माऊलींना हा वर या ठिकाणी दिलेला आहे पांडुरंगाने प्रसन्नपणे, आणि त्या क्षेत्रामध्ये भूवैकुंठ पंढरपूरपेक्षाही ज्याचा गरिमा महात्म्य अधिक शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, त्या ठिकाणी जुनाट शिवपीठामध्ये आपण या अभंगांचं चिंतन करीत आहोत. हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत. आणि याचं कारण जर काय असेल तर हे आपण प्रवृत्त झालेलो नसून भगवान माऊलीनंच आपल्याला जवळ घेतलेलं आहे, आणि ते आपल्याला हे उपदेशामृत जे आहे ते सांगत आहेत. त्यापैकी या गाथेतील प्रथम प्रकरण जे आहे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन. भगवंताच्या दोन स्वरूपापैकी सगुण आणि निर्गुण ह्या दोन स्वरूपापैकी दोन्ही स्वरूपाचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि याचं कारण वारकरी संप्रदायाच्या सिद्धांतामध्ये सगुण आणि निर्गुण हा भेद मानला नाही. सगुण निर्गुण दोन्ही गोविंदू रे, एकच पांडुरंग परमात्मा सगुणही रूपात आहे आणि निर्गुणही रूपात आहे. आणि निर्गुणोपासना आणि सगुणोपासना ह्या दोन्हीही वेदानुमोदित आहेत, वेद प्रतिपादित आहेत. आणि तोच हा जो संप्रदाय आहे की हे जे यथार्थ अनुभूती आहे ही अनुभूती या अभंगामध्ये वर्णन केलेले आहे. त्यापैकी माऊली हे सगुण भक्तीचं अधिक पक्षपाती आहेत असं आपल्याला दिसतं. याचा अर्थ पक्षपाती आहेत हे सांगण्याचं तात्पर्य नाही, तर माऊलींची अनुभूती सगुण आणि निर्गुण यांचा सम्यक समतोल मधुर समन्वय किंवा सामंजस्य ते माऊलींनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. त्यामुळं लोकसंग्रहासाठी संपूर्ण लोकांना आपल्या जीवनामध्ये सुगम रीतीनं ही भक्ती साधना करावी सगुण भक्तीची, आणि निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा झडे असं जसं ज्ञानोबाराय म्हणतात, आपलं नाथ महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे ह्या परमात्म्याचं स्वरूप सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा याची अनुभूती म्हणजे औपनिषदीय तत्त्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर हा परमात्मा सगुण आणि निर्गुण वाद राहत नाही. सगुण आणि निर्गुणाच्याही अतीत असणारं जे ब्रह्म आहे, सनातन ब्रह्म आहे, तोच हा सनातन विटेवर उभा असलेला कटेवर कर ठेवलेला आमचा पांडुरंग परमात्मा आहे. याची संशय विपर्यय रहित आकाट्य अशा प्रकारची दृढ अपरोक्ष अनुभूती माऊलींनी घेतली आणि तीच आपल्याला सांगत आहेत. म्हणून आपण फक्त एवढंच करायचं की पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही, वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करून या. आपलं काम फक्त काय आहे की हे गाथेमध्ये असणारे अभंगवाणी ही मंत्ररूप आहे. जर आपल्याला त्या अर्थाचं चिंतन करता आलं तर आपलं परम भाग्य आहे. नंतर अर्थ कळल्यानंतर त्या अर्थाप्रमाणे आपण जर अनुष्ठान करण्यात आलं तर आपण अत्यंत भाग्यवान आहोत. आणि आपल्या परम भाग्याची सीमा आहे की जी ज्ञानोबारायांची अनुभूती आहे, जो साक्षात्कार आहे, तो मरणाच्या अव्यवहित एक क्षण का होईना आपल्याला व्हावा आणि मग आपल्या देहातून प्राणांचं उत्क्रमण व्हावं. असं जर घडलं तर मग मात्र नाही या आनंदाशी जोडा, अशा प्रकारची स्थिती आहे. पण याच्यापैकी एकही भाग्य आपल्या वाट्याला आलं नाही. आपल्या भाग्याने आपल्याला एवढंच प्राप्त झालं की आपल्याला डोळे दिलेत, आपल्याला ही अक्षरं ओळखतात, ही मराठी मायबोली आहे, त्यामुळं ती वाचता येते, पण मग अर्थ करण्याची योग्यता नाही. तर केवळ याचं केलेलं जे पारायण आहे, नाथ महाराजांनी जसं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी संबंधाने सांगितलं, भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. तसं याच ठिकाणी ज्ञानेश्वरीचं जसं आहे तसंच ह्या अभंगगाथेचं आहे. जर आपल्याला हे शब्द जे आहेत हे शब्द इतके लालित्य
हास्याने माधुर्याने चित्ताला आल्हाद कर आणि मंत्ररूप झालेले आहेत का केवळ त्याच्या उच्चारणाने देखील जसं गीता माऊली नसे जाणे ताने तसं इथं सुद्धा ह्या गाथेला एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरुनी करीती यया एकते श्रवणमिषे छाया सेविती ययाची ते निजबोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही अथी. तर तुम्हाला मोक्ष मंदिरामध्ये प्रविष्ट करायचा असेल तर ज्या पुरुषाने संपूर्ण आयुष्य या अभंगाचा वेध घेत संशोधन करीत आणि तो त्याचा अर्थ आपल्या बुद्धीवर आरूढ केला इतकंच नाही तो अनुष्ठानात आणला आणि त्याच्या फलश्रुतीची अनुभूती केली तर त्या फलश्रुतीची अनुभूती करण्यासाठी त्या पुरुषाला जेवढं श्रम झाले त्याच्यापेक्षा केवळ ज्याने याची केवळ पारायण सेवा केली तर त्याही पुरुषाला तेच फल दिसतं. कारण का तर ह्या गाथेला सुद्धा या ठिकाणी जाणतं आणि नेणतं असा भेद नाही असं वाङ्मय माऊलींनी हे करून ठेवलेलं आहे. आणि त्या विचारात आपण त्या ग्रंथाच्या विचाराला आपण प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातले भाग्याचे क्षण आहेत. असो या ठिकाणी आता ह्या सगुण परमात्म्याचं सगुण भक्तीचं किंवा आपल्या इष्टाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात प्रस्तुत अभंगामध्ये मदन मूर्ती विश्वे अलंकारली ते डोळ्या असमाय झाली पाहता मनाची वृत्ती न पुरे तेथीची सोय तेथे भरोणी ओसंडली गे माये. परमात्म्याचं वर्णन करताना नेहमी परमात्मा हा मदन मोहन असं त्याला म्हणतात. तर मदन मोहन म्हणजे ह्या जगामध्ये पुराणाधिकांमध्ये कामदेवतेचं वर्णन केलेलं आहे त्यालाच मदन असं म्हणतात. हा जो काम आहे हा जर विषयांच्या संबंधाने असला तर तो जीवाला अनर्थात घालतो नरकाला नेतो. त्या विषयाचं नुसतं ध्यान केलं तरीसुद्धा त्या जीवाच्या अधोगतीला सुरुवात होते आणि त्याचा सर्वनाश होतो असं गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. केवळ अंतःकरणात कामना इच्छा विषय संबंधाने झाली की त्या जीवनाचं सत्यानाश होतो. आणि तीच कामना जर आपल्या परमात्म स्वरूपाविषयी झाली तर त्याच क्षणापासून त्या जीवाच्या कल्याणाला कारक गोष्टीला मंगल होण्याला आरंभ होतो. म्हणून या ठिकाणी हा जो काम आहे त्या कामाला मदन असं पण म्हणतात. म्हणजे जो अंतःकरणात उत्पन्न झाला असता मदात ते करतो मनुष्याच्या जीवनामध्ये ज्याला उन्मत्तपणा म्हणतो तो येतो. तर हा विषयाच्या संबंधाने असणारा काम या ठिकाणी नाही. हा काम काय आहे जो परमात्म्याचं जी कामना आहे ती परमात्म स्वरूपाविषयी परमात्म प्राप्तीच्या इच्छेविषयी आहे. आणि अशा वेळेला तो जर परमात्म्याची इच्छा झाली तर आपलं जे बाह्य असणारी रूप रस गंध तर यापेक्षा परमात्मा भक्ताचं चित्त आकर्षण करण्यासाठी हेच पंचविषय परंतु स्वर्गामध्ये दिव्य आहेत आणि या अवनी तलावर किंवा मृत्यूलोकात ते विषय जे आहेत ते लौकिक आहेत. पण लौकिक विषय म्हणजे इहलोकातले किंवा परलोकातले विषय भोग घेत असताना जे काही सौंदर्य आहे त्या सौंदर्यापेक्षा या परमात्मा हा त्याच्याही पेक्षा दिव्य सौंदर्य दिव्यातिदिव्य सौंदर्य म्हणजे जे मूळ ब्रह्म सच्चिद आनंद स्वरूप आहे तेच भक्ताच्या चित्ताला हरण करण्यासाठी आकर्षण करण्यासाठी तेच परमात्म तत्व नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्ते पुंडलिके देखिले आणि उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान असे ब्रह्मा का ज्याचे ध्यान असा हा परमात्मा जे काही आकार धारण करतो भक्त प्रेमास्तव तर त्याचं स्वरूप असं आहे की त्या स्वरूपाला
जणू काही त्यांनी मदन असं म्हटलेलं आहे. वास्तविक हा मदन जो आहे हा सौंदर्याच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ मानला जातो. तर मदन हा पंचबाणा टाकत असतो असं सांगितलेलं आहे. तर त्याची दृष्टी, त्याचं स्मरण, केवळ स्मरण केलं तर विषयांध्यायते पुंसा संगस्तेषुप जायते असं वर्णन केलेलं आहे. नंतर त्यात गंध ह्या गोष्टीनं तो आकर्षण करीत असतो आणि त्यामुळं साधारण मनुष्य जो आहे तर तो अत्यंत अनर्थाला प्राप्त होत असतो. पण या ठिकाणी त्या मदनाला आपल्या सौंदर्याचा किती गर्व असला तरी आपण चिंतन केलेलं आहे की त्या मदनापेक्षा परमात्मा इतका सुंदर आहे की त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बुलोनी झाली वेडे आणि मदन पोटा आले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र असं त्या परमात्म्याचं स्वरूप धारण करून जे तथा परमहंसानाम मुनीनाम चामलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्येम ही स्त्रिया ह्या शुकाचार्यांसारख्या विरक्त पुरुषाचं, मधुसूदन सरस्वतींसारख्या केवळ अद्वैतामध्ये रमलेल्या महापुरुषांचं सामर्थ्य जर कोणाचं असेल तर फक्त परमात्म्याचं दिव्य असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाकडे ते आकर्षित होतात. आणि म्हणून त्यांना भक्तियोगाचं विधान करण्यासाठी परमात्मा अवताराला आलेला आहे. आणि तो मदन जो आहे तो धन्यता कशाला मानतो की मग आपल्याला श्रीकृष्णाच्या पोटाला आलो तर किती सौंदर्य आपल्याला प्राप्त होईल. म्हणून म्हणतात की मदनमूर्ती विश्वे अलंकारली. ही जणू काही मदनाचं जी मूर्ती आहे तीच या ठिकाणी विश्वरूपाने अलंकृत झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ जितका करावा तितका ह्या अभंगांचा अर्थ अत्यंत गंभीर आणि शास्त्राचं चिंतन डोळ्यापुढं ठेवून जर याच्यामध्ये आलेला जो विषय आपण पाहू गेलो तर ज्ञानोबा राय ज्याला घागर में सागर असं आपण म्हणतो, सगळा समुद्र घागरीमध्ये भरावा त्याप्रमाणे सर्व शास्त्राचं तात्पर्य या गाथेमधील अभंगामध्ये माऊली सांगतात. तर म्हणतात की हा मदनमूर्ती जी आहे तर ते मदनमूर्ती विश्वे अलंकारली. म्हणजे ह्या संपूर्ण विश्व जे आहे ह्या विश्वाच्या रूपाने आकाराला आली. म्हणजे आपण जे विश्व पाहतो तर ते विश्व पाहत असताना आपल्याला काय वाटलं पाहिजे की हे असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, द्वैतात्मक आहे असं नाही. हा परमात्म्याने धारण केलेला अलंकारच आहे किंवा परमात्माच ह्या विश्वरूपाने नटलेला आहे. म्हणून विश्वे अलंकारली. याचा अर्थ काही लोक आहे ना जगामध्ये फार द्वेष करतात, जगाचं अनित्यत्व पाहत असतात, जगाचं मिथ्यात्व पाहत असतात. परंतु हा जो भगवत भक्त आहे तो भगवत भक्त हे संपूर्ण प्रपंच, हा जगत प्रपंच ह्या परमात्म्याचा विस्तार आहे. हे माझ्या परमात्म्याचं रूप आहे. कारण याच्या मुळाशी माझा परमात्माच आहे आणि याच्या मुळाशी आहे आणि ह्याच्या आकाराशी संबंधित कोण आहे? परमात्म्यानेच हा आकार धारण केलेला आहे असं तो पाहत असतो. त्यामुळं जगत पाहत असताना त्याला असजड आणि दुःख क्लेशभरीत असं न पाहता उघड्या डोळ्याने हा सर्व परमात्माच आहे. कारणरूपानेही परमात्माच आहे आणि कार्यरूपानेही परमात्माच आहे. कारण काय आहे? कारणाचेच गुण कार्यामध्ये प्रविष्ट होतात. म्हणून परमात्माच जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. म्हणून असं जर समजलं तरच तुम्हाला म्हणता येईल की मदनमूर्ती विश्वे अलंकारली. हे सगळं जे विश्व दिसतं तर हे जनता दिसते, जननोय हा अवघा जनार्दन. म्हणून विश्वाविषयी त्या ठिकाणी राग किंवा द्वेष कोणतीही भावना नसताना माझ्या परमात्म्याचंच हे नटवर वपुह असं त्याला म्हणतात. त्याचा विग्रह जसा नटनाट्य आहे तसंच हे जगतसुद्धा त्या परमात्म्याचं नाटक आहे. म्हणजे तो परमात्मा जगाताचं उपादान कारण पण तोच झाला आणि तोच निमित्त कारण झाला. अर्थात तो परमात्मा जगताचं विवर्तोपादान कारण आहे अशा रीतीनं पाहतो. किंवा ज्या वेळेला तो व्यतिरेकपूर्वक अन्वय केल्यानंतर
तत्वतः केवळ अन्वयाच्या दृष्टीनं पाहतो तेव्हा त्याला हे जगत दिसत नसून सर्वत्र परमात्मा आहे की जो श्रुतीनं सर्वम खल्विदम ब्रह्म असा ज्याचा निर्देश केला ती अनुभूती माऊली या अभंगामध्ये मदनमूर्ती विश्वी अलंकारली असं सांगतात. ते डोळ्या असमय झाली विश्वी अलंकारली किंवा दुसरा एक अर्थ आहे मदनाची मूर्ती ह्या विश्वामध्ये विटेवर पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने अलंकृत झाली असं सांगतात. आणि ते डोळ्या असमय झाली आणि ज्या वेळेला आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं हे करतो काय करकटावरी तुळशीच्या माळा ऐशे रूप डोळा दावे हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐशे रूप हरी दावे डोळा ते असं कटी पितांबर कास मिरवली देखिली वैली ऐशी दाखवी वैली ऐशी मूर्ती गरुड पारावरी उभा राहिलाशी आठवे मानसी त्याचे रूप. जर त्या परमात्म्याचं रूप पाहायला गेलो आपण तर ते म्हणतात की डोळ्या असुमाय झाली ती मूर्ती डोळ्यामध्ये मावत नाही. म्हणजे ती मूर्तीचं अशा प्रकारचं तेज आहे की आपले चर्मचक्षु तिला ग्रहण करू शकत नाही आणि भावचक्षुनी देखील परमात्म्याची कृपा असेल तरच त्याच्या स्वरूपाचं यथार्थ दर्शन होतं. म्हणून ती डोळ्या असुमाय झाली डोळे तिला पाहण्यासाठी अपुरे पडले. ती दिव्यदृष्टी जी आहे ते दिव्यदृष्टीलाच ज्याचं दर्शन होतं त्याला ह्या चर्मचक्षुंना त्याचं यथार्थ दर्शन होऊ शकत नाही. पाहता मनाची वृत्ती न पुरे तिथीची सोय आणि मनाने जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी तिथीची सोय म्हणजे तिथं त्या मनाला त्या वृत्तीपासून झालेलं जे दर्शन आहे त्या दर्शन किंवा सुख आहे ती तृप्ती आहे तर ती तृप्ती होत नाही. न पुरे तिची सोय त्या ठिकाणी असणारं त्या परमात्म्याचं सुख अनुभवण्यासाठी हे मन पुरेसं होत नाही. म्हणून तेथे भरोनी ओसंडली गेम आहे. तेथे भरोनी म्हणजे आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी हे जो आनंद आहे तो आनंद भरून पुन्हा बाहेर ओसंडून जात आहे. त्याचं तेज बाहेर ओसंडून वाहत आहे. त्याचं अमरत्व हे बाहेर ओसंडून वाहत आहे. म्हणजे तो सच्चिदानंद घन परमात्मा तितकाच आहे असं नाही तर बाहेर त्याचं तेज ओसंडून वाहत आहे. पण मनाला केवळ अंतकरणाच्या वृत्तीला ते अनाकलनीय आहे. त्याच्याविषयी आपल्याला कोणत्याही प्रकाराने ते तेज आम्हाला विषय झालं आणि पूर्ण रूपाने जाणलं अनुभवलं असं म्हणता येत नाही. म्हणून म्हणतात न पुरे तेथीची सोय तेथे भरोनी ओसंडली गेम आहे. या ठिकाणी बारकाईनं विचार केला तर इथं माये किंवा साजनी असे शब्द आलेले आहेत. तर हे सखी हे शब्द जे आहेत हे सगळे शब्द असं वाटतं की ज्ञानोबाराय अंतर्मुखूर्तीनं आपल्या सखी जी बुद्धी म्हणजे शुद्ध सात्विक असणारी आपली बुद्धिवृत्ती त्या बुद्धिवृत्तीलाच बुद्धिवृत्तीबरोबरच अनुवाद करीत आहेत. आपल्या सुखाचा आपल्याला अनुभवलेल्या सुखाचा अनुवाद करत असते. हा अनुभवसुद्धा इतरांना सांगावा म्हणून नाही तर या ठिकाणी आपलाच आनंद आपणच भोगावा. तुका म्हणे काय होय मनाशी संवाद आणि आपुलाची वाद आपणाशी अशा प्रकाराने हे चिंतन करतात. अभिनव रूप कैसे मना अगोचर आरूप रूपाशी आले ते हे कल्पद्रुमातळी ठाण मांडुनी देवडे तेने आनंद घने निवविले गे माये. आत्ताच्या काळामध्ये सर्व लोकही ना आताच आपण चिंतन केलं सर्व लोकांना व्यापक सुख असावा अविनाशी सुख असावं असं वाटतं आणि सर्व लोकांनी त्या सुखासाठी लालायित आहे आणि प्रयत्नशील आहेत. आणि कोणाच्याही वाट्याला पुन्हा समर्थापुढे गेलं तर समर्थ म्हटले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे. तर जगात पूर्ण सुखी आहे असा कोणीच नाही असंच आपण त्यांना उत्तर देऊ. म्हणजे याचा अर्थ सुख कोणाला प्राप्त झालं नाही. याचं कारणच असं आहे
की जर खरंच सुखाचा शोध घ्यायचा असेल तर ज्ञानोबारायांच्या गाथेमध्ये जर आपण ह्या सुखाचा शोध केला आणि त्यांनी सांगितलेलं सुखाचं सुख साध्य आपल्याला कोणत्या साधनाने प्राप्त होईल यावर आपण ज्ञानोबारायांच्यावर दृढ विश्वासपूर्वक जर त्या साधनांचं अनुष्ठान केलं तर निश्चित सुखाची प्राप्ती होईल. कारण त्यांचा अनुभव आहे, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. निश्चित तुम्ही परमात्म्याचं रूप पाहिलं की तुम्हाला सुख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सुखही म्हणजे काय आहे तर उत्तरोत्तर वाढणारं सुख प्राप्त होईल आणि ब्रह्मादिक देखील लाळ घोटतील असं तुमचं निर्विशेष सुख असेल, निरुपाधिक असेल, ते परमानंद स्वरूप असेल, अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु सर्व विश्वातील लोक सुखाचा शोध परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी न घेता, ज्ञानोबारायांना न अनुसरता विषयाच्या ठिकाणी सुखाचा शोध घेतात. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, आमचे शास्त्री महाराज पण सांगायचे, एक मनुष्य संध्याकाळी म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली काहीतरी शोधत होता. त्याचा मित्र जवळून चालला. त्यांनी सांगितलं की तू इथं काय शोधतो? त्यांनी सांगितलं माझी सुई हरवली. कारण तो शिंपी काम करणारा होता. मग त्याला वाटलं मित्राची सुई आपणही शोधू लागू, म्हणून त्यांनी थोडं तिथं अनेक वाळूचे कण, माती पसरलेली होती, तिथं शोध केला, परंतु त्याला सापडली नाही. त्यांनी सांगितलं साधारणपणे सुई कुठं पडली, म्हणजे तेवढ्याच विभागात, तेवढ्याच प्रांतात आपण ती शोधू. त्यांनी सांगितलं सुई घरात पडलेली. तर त्यांनी घरात पडली, इथं का शोधतो? त्यांनी सांगितलं इथं लाईट आहे म्हणून, इथं म्युन्सिपाल्टीचा दिवा आहे म्हणून. जे हरवली घरात तर कितीही शोध घेतला तरीसुद्धा ती रस्त्याच्या दिव्याच्या खाली सापडेल का? अर्थात सापडणार नाही. त्याप्रमाणे आपल्याला आपलं सुख हरवलंय कुठं तर आपल्या आत्मसुखापासून आपण दूर गेलो म्हणून, म्हणजे विषयात गेलो म्हणून आपल्याला दुःख झालं. आणि पुन्हा सुखाचा शोध कुठं घेतो? विषयांच्या ठिकाणी घेतो. आणि जिथं सुखाचा मूलभूत आनंदाचा कंद असणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी सुखाचा शोध घेत नाही. मग आता किती जन्म गेले म्हणजे याला सुख मिळेल? कधीच मिळणार नाही. उलट सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. जे लोक दुःख देण्यासाठी साक्षात प्रवृत्त झाले तिथंच तो काय म्हणतो, हे माझे हितकर्ते आहेत, हितचिंतक आहेत. पण ज्या तुकोबारायांना हे कोडं उलगडलं तर ते काय म्हणतात, माझे स्वहित नेनती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी, आणि एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. असं जसं आहे तसं जोपर्यंत मनुष्य ह्या संत संगतीमध्ये या ज्ञानोबारायांचं जी वाणी आहे त्या वाणीचं त्यांचं असणारं मनोगत, त्या मनोगतावर दृढ विश्वास ठेवून आपलं किती जन्म गेलेत आत्तापर्यंत विषय भोगताना आणि सुख मात्र मिळालं नाही. तर स्वामी महाराज सांगायचे एक जन्म तरी, एखादा जन्म कोरा जन्म, आता हजारो जन्म घेतले तर एकदा तरी माऊलीवर विश्वास ठेवा आणि एक जन्म त्यांच्यासाठी द्या. त्यांचं ऐका, आहे की नाही? मनाचं ऐकलं, लोकांचं ऐकलं, आहे की नाही? अनेक वेदातल्या सकाम कर्म प्रतिपादन करणाऱ्या मंत्राचं अनुसरण केलं, निष्काम कर्म करणाऱ्या मंत्राचं अनुसरण केलं, नंतर तत्त्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या मंत्रालाही जाणून घेतलं. एकदा एक जीवन कोरं संपूर्ण जगन्नियंता असणारा परमात्मा जेणे हे विश्व निर्मिले त्याला समर्पण करा असं ज्ञानोबाराय सांगतात. स्वतः भगवंत सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एको. त्याला एक जन्म द्या. स्वामी महाराज तर असं म्हणायचे, जाऊ द्या पण आम्हाला 25व्या वर्षी कळलं, माहीतच नव्हतं, आता कोरा जन्म कसा नाही, आता तर पुढचा जन्म घ्यावा लागेल. अरे कळला जो क्षण आहे ना तिथूनच तुझा नवा जन्म झाला. जसं संन्यासी महात्म्याला वय विचारलं तर ते 12 चातुर्मास सांगतात, म्हणजे ज्या दिवशी आम्ही संन्यास घेतला त्या दिवशी आमचा खरा नवा जन्म झाला. तर आपल्याला कळल्यापासून मरेपर्यंत, मग मात्र आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया, झोपेतून जाग झाल्यापासून
परत झोपेत जाईपर्यंत आणि मृत्यू येईपर्यंत रात्रंदिवस ज्ञानोबारायांच्या उपदेशाचं अनुसरण केलं तर तुम्हाला याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, म्हणजे कळल्यापासून जरी मनुष्याने पुढचं काय गेले ते भुस जावो परते, ऐकी नाही, बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्या नाश, कार्याकार्य उरले शेष गेले ते भुस जावो परते, असा तरी मनुष्याचा निर्णय व्हावा, निश्चय व्हावा आणि मग त्यांनी एक जीवन जरी कोरं याच्यासाठी खर्च केलं तर त्याला ज्ञानोबारायांच्या जे काही सांगणं आहे हे सांगणं किती वस्तुनिष्ठ आहे, हे मानव जातीसाठी ज्ञानोबारायांचं अंतःकरण किती तळमळत आहे आणि खरंच ज्ञानोबाराय आपल्यावर अहेतुकी कृपा करत आहेत आणि त्या निर्व्याज असणाऱ्या दयेनं आपल्या ज्ञानोबाराय आपल्याला अनुग्रह करीत आहेत असं जीवाला निश्चित विश्वास होईल आणि मग तो सुद्धा म्हणायला लागेल, जन्मजन्मांतरी तुझाची अंकेला करोनी विठ्ठला दास ठेवी, असं त्याला वाटेल. तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की अभिनव रूप कैसे मना अगोचर आरूप रूपाशी आले. भगवंताचं इतर जे रूप आहेत ना ती सगळी रूप जी आहेत ती रूप मनुष्याला कृतार्थ करणारी नाहीत, परंतु हे परमात्म्याचं रूप काय आहे तर ते अरूप आहे. तर त्या काय नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदरना आंधळा देखना, असा हा परमात्मा होता. परंतु तोच परमात्मा भक्त कल्याणासाठी काय झाला रूपाला आलं आणि ते रूप आलं म्हणजे कोणतं आलं तर त्या ठिकाणी जीवाला प्राप्त होणारं जे रूप आहे त्याच्या कर्माच्या अनुरूप मिळणारं तसं नाही, ते परमात्म्याचं रूप आलं म्हणजे तो स्वेच्छेने त्याचं स्वेच्छामयी वपू आहे असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. जे सच्चिद आणि आनंद आहे तेच भक्त कल्याणासाठी गोठून घनीभूत होऊन परमात्म्याच्या आकाराला आलेला आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया, अशी ह्या परमात्म्याचं हे सच्चिदानंद घन स्वरूप आहे. त्याच्यात अविद्या मायेचा लागोनिधी वारा त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून संत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी इतर पदार्थ जे आकार रूप आहेत यांचा मायेशी संबंध सांगितला, परंतु ते म्हणतात की भगवंताच्या स्वरूपाशी मायेचा संबंध नाही. तो परमात्मा जसाच्या तसा अमायिक म्हणजे माया विवर्जित असं त्याचं केवळ विशुद्ध सच्चिद आनंद स्वरूप हेच घनीभूत झालेलं परमात्म्याची मूर्ती आहे. म्हणून कसं ज्ञानोबा हे म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ही ब्रह्म जे आहे ते ब्रह्मच या ठिकाणी साक्षात आकाराला येतं आणि त्याला मायेची आवश्यकता नाही, ते स्वतंत्र आहे. अर्थात हा विचार ज्ञानोबारायांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे किंवा वेदांत चिंतनाप्रमाणे जे ब्रह्माचा अव्याकृत परिणाम म्हणजे परमात्मा आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. विकारी परिणाम तर नाहीत, परंतु अविकारी परिणाम आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. तो परमात्माच सर्व असल्यामुळं दुसरा पदार्थच नसल्यामुळं केवळ अन्वयाच्या भूमिकेत आम्ही म्हणतो की हा जो परमात्मा आहे तो परमात्मा काय आहे सगुण साकार रूपाला आला तरी त्याच्या सच्चिदानंद स्वरूपात यत्किंचितही परिवर्तन होत नाही. अशा रीतीनं त्याला चिदविलास न म्हणता त्याचा अर्थ चिदविवर्त असाच आम्ही घेतो. आणि भगवान जेव्हा जगरूपाने प्रतीतीला येतो तेव्हा त्याचं अभिन्न निमित्तोपादान कारणत्व सांगतो, तेव्हा वेदांतशास्त्र ज्या ब्रह्माला विवर्तोपादान कारणत्व प्रतिपादन करतं तेच विवर्तोपादान कारणत्व आमच्या ईश्वर स्वरूपाला देखील आम्ही मानतो. आणि जे ईश्वर स्वरूपाचं अभिन्न निमित्तोपादान कारणत्व आहे ते ब्रह्मालाही म्हटलं ब्रह्म हे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, तरी त्याचा आशय आम्ही यथार्थ रीतीनं जाणूनच ही गोष्टीचं विधान करीत असतो असं समजावं.
अभिनव रूप कैसे मना अगोचर, त्या अभिनव म्हणजे इतर रूपांपेक्षा ते परमात्म्याचं रूप हे अभिनव अलौकिक आहे. मन कैसे मना अगोचर, ते म्हणतात मनाला ते अगोचर आहे. जर परमात्म्याचं जे केवल अद्वैत स्वरूप आहे, निर्गुण निर्विकार स्वरूप आहे, त्याला मन त्याला विषय करू शकत नाही. तुकोबारायांचा अभंग आहे भक्ती मनवाच्या तिथं तुझे हे स्वरूप, मनाच्या वाचेच्या अतीत आहे. पण म्हणून संतांनी काय केले, मनवनी माप भक्ती केले, परंतु भक्तीचे मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. त्या परमात्म्याचं परिमाण आपल्याला मनाने करता येत नाही. परंतु तोच परमात्मा जो निर्गुण निर्विकार स्वरूपात कसा आहे, मनाला अगोचर आहे, अविषय आहे. श्रुती पण तेच सांगते. आणि ते अगोचर असलं, अरूप असलं तरी रूपाशी आले. त्यांनी काय केलं, त्या परमात्म्याने रूप धारण केलं. म्हणजे परमात्मा रूप धारण करीत नाही असं नाही. जर परमात्म्याला रूप धारण करता आलं नसतं तर तो परमात्मा स्वतंत्र आहे असं म्हणता आलं नसतं. जर त्याला रूप धारण करण्याचंही जर त्याला परमिशन घ्यावं लागतं तर मग याचा अर्थ तो परमात्मा जो आहे तो स्वतंत्र म्हणता आला नसता. म्हणून म्हणतात की अरूप ते रूपाशी आले. अरूप असणारा परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा तो रूपाला प्राप्त झाला. आणि नुसता रूपाला प्राप्त झाला, पण त्यांनी कोणतं रूप धरिले सगुण चांगले, ठाण मान जेथेची तेथे रेखिले, असं रूप धारण केलं. आणि ते त्यांनी आवडीनं रूप धारण केलं. आणि कोणतं रूप धारण केलं, ते हे कल्पद्रुमा तरी ठाण मांडोनी देवडे. आणि त्यांनी काय कल्पद्रुम कल्पवृक्षाच्या खाली देवडा चरणी वाजवितो वेणू. देवडा म्हणजे दिडक्या पायावर. कालच सगळं स्पष्टीकरण करून गेलं. हा एकच विषय आहे, पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची फारशी आवश्यकता नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी कोणत्या दिडक्या पावलावर या ठिकाणी खाली त्याच्या घोट्यामध्ये, मांडीमध्ये आणि गुडघ्यामध्ये एक पाय असा केला आणि एक पाय सरळ केला. आणि मग कल्पद्रुमा तळी वेणू वाजवित आहे कोण, तर गोविंद ओ माये गोपाळ हो. ते ठाण मांडोनी दावडे. ठाण म्हणजे शरीराची ठेवण, अशा प्रकारे ठेवली. आणि त्या ठिकाणी परमात्मा काय देवढा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा, देखी लागे माये यमुनेच्या तिरी, असं त्याचे रूप. आणि हे भक्तांनी पाहिल्यावर काय झालं, तेने आनंद घणे निवविले गे माये. हे माये, हे सखी किंवा हे बाई, त्या परमात्म्याने जो काही आनंद होता तो आनंद, व्यापक आनंद आपल्या इष्टदेवतेच्या रूपाने घनीभूत झाला. आनंद घनीभूत झाला आणि त्या घनीभूत आनंदाने संपूर्ण जग हे निवविले, शांत केले. की त्या परमात्म्याला पाहिलं की बैसला डोळा काय देखिला डोळा बैसला मनी, आणि तोची वदनी उच्चारी. आणि आता त्याला दुसरं काही वाटत नाही. बोलावा विठ्ठल, पाहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोसे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही, अशी त्याची स्थिती झाली. आता ते रूपाच्या ठिकाणी जडलेले लोचन नेत्र ते आता परत माघारी घेत नाही, अशी त्याची स्थिती झाली. म्हणून जग सगळं निववलं, सगळं त्या रूपाला पाहिलं की जगाला दुसरं कोणतंही रूपाचं आकर्षण नाही. त्या भगवंताच्या तुळशी माळेचं निर्माल्याचं अवघ्राण केलं का जगात असा सुगंध नाही. त्या परमात्म्याचं दर्शन केलं का जगातलं कोणतंच रूप पुन्हा त्याला आवडत नाही. कोणतं भगवंताच्या नामामृताचा जव तुझे रूप नव्हे दिठे, जगाशी संसारिक गोमटे, देखिला की मग विषय विटे उपनला त्रासू. जोपर्यंत परमात्मा स्वरूपाचं दर्शन झालं नाही तोपर्यंत विषय आहे. परंतु भगवंताचं रूप पाहिलं का त्यांना विषयाविषयी काय होतो, वीट येतो. आणि याविषयी काय म्हणतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज, आवीट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना, तृषा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज.
बाप रखुमा देवरू विठ्ठली आवडी गोडी येशी मिळून गेली किंवा गोडी येशी गोडी मिळून गेली अशी त्याची स्थिती होते. म्हणून म्हणतात परमात्मा काय होतो आनंद घन परमात्म्याने हे सगळं विश्व निवडलं. आता तुम्ही म्हणा सगळं जग कुठं झालं, सगळं जग त्याच्याकडं प्रवृत्त झालेले सर्वच्या सर्व, कारण त्याचं काही नियम आहे. प्रवृत्त झालेल्यांना सगळ्यांना परमात्मा ह्या आनंदाचं दान मुक्त हस्ताने देत असतो. परंतु परमात्म्याचा एक नियम पण आहे. परमात्मा हा दयाघन आहे, परमात्मा हा न्यायी पण आहे. त्याच्या न्यायात दया पण आहे, न्यायात पण दया आहे. कारण का ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम हा नियम करून ठेवला. ह्या नियमाने कोणीही जरी असला, आजामेळ असो किंवा गणिका असो, हे जरी भगवंताकडे प्रवृत्त झाले तर त्यांनाही तोच आनंद परमात्मा देतो. म्हणजे त्या न्यायात पण काय आहे, दया आहे. असा परमात्मा आहे. चिदानंदाची माणूस मांदूस किंचित घन चिदाकाश तेजपुंज प्रकाश चरणी शोभा निराळले दृष्टी पाहता रूपाचा एकवळा कैसा साकार सोहळा भोगी तसे गे माये. माणसं रात्रंदिवस विषयाचं चिंतन करतात आणि दुःख भोगतात. त्याऐवजी आपण कालच चिंतन केलं की जर मनुष्य परमात्म्याच्या ह्या सौंदर्य घन अशा स्वरूपाचं जर चिंतन करील तर त्याच्या मनाला कसं अखंडानंद स्वामी म्हणतात ते जाऊ द्या, परमात्मा भेटी हे कधी होईल, त्याला कालाचा अवकाश लागेल किंवा तुम्हाला तत्वज्ञान होईल, हे जाऊ द्या. तुमची मागणी सुखाची आहे ना, मग तुम्ही फक्त एवढंच करा की ह्याच्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही डोळे झाका आणि तो परमात्मा तुमच्या डोळ्यासमोर आहे असं ध्यान करा. तेव्हा तुमची कामाकार वृत्ती होते का, क्रोधाकार होते का? आणि जर क्रोधाकार कामाकार झाली तर काय करा, तर त्यावेळेला थोडा वेळ शांत राहा. ते तर म्हणतात खडी साखरेचा एक खडा तोंडा टाका, पाणी प्या, मौन धरा आणि हे ध्यान थोडा वेळ करा की परमात्मा जो आहे तो माझ्यासमोर अशा रीतीचा उभा आहे. हे करताना कोणतं जगातलं ज्या विषयांच्या आकाराने सारखं तुम्हाला पदोपदी दुःख देत होतं आणि पदोपदी जर तुम्ही ज्या ज्या वेळेला विषयाकार वृत्ती होईल त्यावेळेला ती वृत्ती परमात्माकार करण्याचा ध्यान माध्यमातून ध्यानाच्या द्वारा तुम्ही प्रयत्न केला आणि तुमच्या मनाला विचारलं आता कसं वाटतं, फारच गोड वाटतं म्हणतो, ऐक नाही का, तर असा चिडलेलं होतो, असा मनामध्ये अशी का त्याला काय ज्वलनात्मिका वृत्ती झाली होती, ती क्षणात निवली, शांत झाली. मग एवढं साधन आहे. आज वारकरी संप्रदायाचं ध्यान साधनेवर भरपूर भर आहे. परंतु आपण एक दिवस चिंतन केलं होतं, पण आता हे करोनाच्या काळात आहे ना, लोकांना सामुदायिक परमार्थाची सवय लागली. याच्यामध्ये आम्ही दिंडीला जाऊ शकलो नाही, एकत्र मिळून भजन करू शकलो नाही, ऐक नाही. त्यामुळे फारच विस्कळीतपणा आला आणि खूपच उदासीनता वाटते. अरे हा काल तुला उलट ध्यानासाठी दिला, आता काय तर आनंदे एकांती प्रेमे वसंड, तर तुका म्हणे करू मनाशी संवाद. तुला आतापर्यंत जनाशी संवाद करायला मिळाला, आता कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाच्या घरी जात नाही, आता करा ना मनाशी संवाद. आणि तो संवाद काय आहे, भगवंताशी बोला, भगवंताच्या रूपाचं ध्यान करा, त्याचा संवाद करा त्याच्याशी आणि पहा आनंद होतो की नाही. तर तुम्हाला आनंद त्या ठिकाणी स्वतः अनुभवायला येईल. म्हणजे असं आहे की या ठिकाणी आपल्याला ह्या आनंद प्रत्यक्ष आपल्यालाच आणि तत्काल भोगायला मिळत असून देखील ज्याच्याविषयी परतंत्र आहे, जे अनित्य आहे, तिथं आपण सुखाचा शोध घेतो. याच्यापेक्षा बुद्धीचं दिवाळं जास्त काय असू शकतं, आहे की नाही. जाऊ द्या तो देव भेटेल का नाही, तो आहे का नाही, पण हे ध्यान करून पहा. देवाचं रूप असे, ही तर रूप तुम्ही पाहता, पण हे रूप पाहून जर तुमचं समाधान झालं नाही. आता हे अलौकिक रूप जे संतांनी शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे त्याची जर धारणा, त्याचं जर ध्यान, त्याचं नामस्मरण कोणत्याही रूपाने तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं पहा. तर तुम्हाला जेव्हा हा सात्विक आनंद मिळेल, या ठिकाणी हा आनंदाचं स्वरूप विषयानंदासारखं उथळ आहे का गंभीर आहे, त्याचे आकार धारण करायलाच तुम्हाला वृत्ती गंभीर असल्याशिवाय, ते एकाग्र झाल्याशिवाय त्या आकाराची होणार नाही. आणि तिथं सुखाची अभिव्यक्ती निश्चित होणार आहे आणि इथं दुःखाची अभिव्यक्ती ठरलेलीच आहे. तरीसुद्धा आपल्याला वाटतं की आता ह्या करोनाच्या काळामुळे आमच्या परमार्थाची खूप हानी झाली. परमार्थाची हानी झाली म्हणजे तू असा प्रमाद केला का परमार्थ करण्यापासून तू च्युत झाला.
हा प्रमाद आहे, हा काळाचा सुद्धा प्रभाव नाही. काळ उलट असा आलाय की तुला जेणेकरून आता थोडं कायम बहिर्मुख होत राहिला तर थोडं अंतर्मुख व्हायला तुला वेळ मिळावा, असं त्या काळाच्या काय आहे, मनात आहे, पण तुझ्या मनात नाही. त्या परमात्म्याचं सांगतात, चिदानंदाची मांदूस किंचित घन चिदाकाश, तेजपुंज प्रकाश चरणी शोभा, निडाळले दृष्टी पाहता रूपाचा एकवळा, कैसा साकार सोहळा भोगी तसे गे माये. परमात्मा काय आहे तर चिदानंदाची माणूस. चित्त म्हणजे केवळ ज्ञान आणि आनंद यांची मांदूस म्हणजे पेटी आहे. म्हणजे याचा अर्थ परमात्म्याचं रूप असं वाटलं पाहिजे की ते स्वयंप्रकाश आहे. ऐक, तुझ्या निरळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. असं जर आपण, म्हणून आपल्याकडे असं म्हणतं, असं जर आपण पाहिलं तर आनंदाची वृत्तीत अभिव्यक्ती होणार नाही काय? त्यांनीच होईल. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की आपले गुरुवर्य वैकुंठवासी जयराम महाराज जेव्हा पाठे काकडा म्हणायचे आणि स्वामी महाराज हे पाठे उठून निधी ध्यासन करायचे आणि तो काकडा जेव्हा याच्या त्या लाऊडस्पीकरमधून सिद्धेबेडातून ऐकू यायचा गोपाळपुऱ्यात, ते स्वामी महाराज कधी कधी एकदम म्हणायचे, कोणी तात्या कोणी आपण गेलं तर ते म्हणजे बघा आमच्या जयरामचा निधी ध्यास सुरू झाला. ते म्हणायचे हे काकडा नाही, हे निधी ध्यास आहे, निधी ध्यासने. ह्याच रीतीनं आपण म्हणताना सुद्धा जर हे अभंगाच्या अर्थाकार वृत्ती करत गेलं तर निधी ध्यासनच आहे, दुसरं काय आहे. पांडुरंग परमात्मा रूप पाहता लोचनेपासून आरतीपर्यंत काय आहे, असं म्हणतात रतीच आहे, आनंदच आहे परमात्मा सुखाचा. परंतु आपण जितकं त्या शब्दाच्या आकाराची वृत्ती करू त्याप्रमाणे. तसं हा परमात्मा काय पाहावा, परमात्मा हा ज्ञानदाता नाही पाहावा, ज्ञान स्वरूप पाहावा. परमात्मा हा आनंद दाता म्हणून पाहू नये, हाच आनंद घन आहे. आणि आनंद घन म्हणजे काय, चिदानंदाची ही मांदूस आहे, पेटी आहे असं सांगतात, चिदानंदाची माणूस. पण वर्णन करताना मग आकाशासारखा त्याचा वर्ण आहे, नीलवर्ण ऐका नाही, हे वर्ण नाही. माऊली काय म्हणतात, किंचित घन चिदाकाश, त्याच्यापेक्षा थोडंसं घनीभूत हा रंग आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आकाश आणि जल, जी दोन महाभूत आहेत याच्यामध्ये भगवंताचा वर्ण गेलाय अभंग आपल्याला बघा. तर ज्या वेळेला आपण परमात्म्याच्या वर्णाचा विचार करतो, नीलवर्णाचा, तर आकाशवर्ण जो आहे ना तो व्यापकता सांगतो याच्या ठिकाणी, आणि जलाचा वर्ण जो आहे तो गांभीर्य सांगतो, त्याची घनता किंवा घनत्व सांगतो. म्हणून त्यांनी सांगितलं की आकाशाच्या वर्णापेक्षाही जलाचा वर्ण कृष्ण परमात्म्याने तो नीळवर्ण, आता पुढे निळ्याचे अभंग आहेत ना, तर त्या ठिकाणी तो नीलवर्ण याचा आहे. म्हणजे आपलं मन किती सखोल जातं. आकाशाची नीलता टाकून जलाची नीलता, ते कोणतं, अथांग समुद्राचं जल, ते सगळं निळच दिसतंय. आणि ते निळ आकाशापेक्षा ते काय होतंय, अधिक घनीभूत आहे. आकाशाचं पडलेलं प्रतिबिंब अधिक त्याचं स्वतःचं नील स्वरूप, हे दोन्ही येतात तेव्हा किंचित घन चिदाकाश. आणि हे आकाश म्हणजे भौतिक आकाश नाही, ते काय आहे, चिदाकाश आहे. पाहतोय कोणत्या रूपाला, सगुण स्वरूपाला, आणि त्याला काय म्हणतो, हे चिदाकाश आहे. तेजपुंज प्रकाश, भगवंताचा त्याच्या भोवती काय संपूर्ण प्रकाश. आता सांगितलं ना की काय, कोट्यावधी जे चंद्र आणि सूर्य हे तुझी निढळी, ते झालं. तसं आणखी दुसरा एक अभंग आहे, हे जे चंद्र सूर्य जे आहे, सहस्रदीपे दीप कैशी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीशे शोभा. गगनासारख्या वर्णाने परमात्मा शोभत नाही, गगनाला शोभा देणारा परमात्मा आहे. तर असं परमात्म्याचं तेज आहे. आणि ते तेजपुंज प्रकाश, त्या परमात्म्याचा तेजपुंज असणारा प्रकाश, आणि तो चरणी शोभा, तो प्रकाश भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी शोभा देत आहे. किंवा भगवंताच्या चरणाची जी काल गेलं की भगवंताची जी नख आहेत त्या नखाची कांती किती आहे, भगवंताच्या चरणाची कांती किती आहे, तळवे कसे आहेत, त्याच्यावर शंखचक्र गदा पद्म कसे आहेत. या ठिकाणी भगवंताच्या हे जे शंखाचं काय कार्य, चक्राचं काय कार्य, ते भगवंतांनी कशासाठी धारण केले, असं जर मनुष्य विचार करत गेला तर हे जगतातल्या कोणती गोष्ट त्याला रागाला विषय होईल का, द्वेषाला का, विसरच पडून जाईल. आणि जगाचा विसर पडला की सुखच असते.
झोपेत विसर पडतो तर जीव सकाळी म्हणतो खूप आनंदाने झोपलो आणि काहीच कळत नव्हतं. इथं तर जाणीवेने परमात्म्याचं चिंतन करतोय, त्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण नाही आणि निरसा आनंद आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही संत आपल्याला सांगण्यासाठी अवतार धारण करते झाले. त्याच्यासाठी त्यांनी इतकं दुःख भोगलं. चोखा मळ्यांना कोणतं सुख लाभलं, गोरा कुंभाराला काय सुख लाभलं, लाख्या कोलाट्याला काय लाभलं. आणि त्यांनी मात्र आपल्याला सगळ्याला पहिलाच अभंग तुकोबाराय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, समचरण दृष्टी विटेवरी साधिरी. माऊली काय म्हणतात, रूप पाहता लोचनी. सगळ्या संतांनी परमात्म्याचं ध्यान करायला सांगितलं. परंतु आपण काही नाही, त्याचे थोडं जरी केलं, थोडं जरी एक क्षणभर जरी आपण केलं तरी त्या क्षणमध्ये येणारी आनंदानुभूती आपल्याला तो क्षणाने त्या ध्यानाचा काळ किंवा ध्यानाचं गंभीरता ही वाढत जाते. आणि याला काही श्रम करावे लागत नाही. पुन्हा याला काय लागतं, याला काहीच लागत नाही, हे लागतं. ज्ञानाचं श्रवणाधिकांमध्ये करताना त्याला तुम्हाला बुद्धीची काही सूक्ष्मता असते, बुद्धिमानदेव वगैरे असलं, कुतर्क असलं काहीतरी नाही. परंतु याच्यामध्ये फक्त विधी विश्वासाने आग्रहाने तुम्ही प्रवृत्त झाले की तुम्हाला काही याची अनुभूती तत्काळ मिळते. खरं भक्ती सिद्धांतातही आपण म्हणतो भजन करताना आनंद मिळतो, आहे की नाही. काय त्या ठिकाणी गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, हे तर बाह्य ऐंद्रिय कर्म आहे, तरी त्याने आनंदाची अभिव्यक्ती होते. तर आपलं असणारं सर्व देहव्यापी मन ते जर आपण एकत्र केलं परमात्म्याच्याच ठिकाणी तर त्याच्यामध्ये आनंदाची अधिकच अभिव्यक्ती होईल की नाही. आणि तो आनंद गंभीर आणि अधिक सूक्ष्म असेल की नाही, ऐंद्रिय आनंदापेक्षाही. पण हे सुद्धा आपल्याला तर्काने कळलं तरी असं वाटतं की तर्कानेच कळण्याची वस्तू आहे, ही अनुभवण्याची वस्तू नाही. आणि माऊली तर सांगतात अनुभवाची जोगे आणि नोहे बोला ऐसे. पण ही गोष्ट आपल्या बुद्धीवर आरूढ होत नाही. म्हणून म्हणतात चिदानंदाची मांदूस किंचित घन चिदाकाश तेज पुंज प्रकाश चरणी शोभा निडारले दृष्टी पाहता रूपाचा एकवळा कैसा साकार सोहळा भोगी तसे माये. या ठिकाणी हे जे रूप आहे ते रूप पाहत असताना कैसा साकार सोहळा रूपाचा एकवळा म्हणजे ते सगळं भगवंताचं रूप, म्हणजे भगवंताचं असणारं सगळं ऐश्वर्य भगवंताने एकवटून ह्या रूपाचं निडारलं, म्हणजे समृद्धी केलेलं, हे समृद्ध केलेलं असं जे हे रूप आहे. आणि ते रूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा काय वाटतं, कैसा साकार सोहळा भोगित शेगे माये. काय आपले डोळे किती भाग्यवान आहेत, आकाराला आलेल्या ह्या परमात्म्याच्या रूपाचा उत्सव किंवा सोहळा ह्या डोळ्यांना भोगायला मिळत आहे असं सांगितलं. आपल्याला काय वाटतं की बरं हा परमात्मा जो आहे ना, ह्या रूपाचा सोहळा हा आनंद केवळ भक्ताला देतो का, तो पण भोगतो, तो पण ह्या भोगत. म्हणजे याच्यामध्ये देव आणि भक्त हे दोघंही काय करतात, ह्या आनंदाचा भोग घेतात. म्हणून त्याचं वर्णन तुकोबाराय काय करतात, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. मागे पुढे म्हणजे भक्ताच्या दृष्टीनं आश्रय कोण आहे, परमात्मा. पुढे कोण आहे, विषय कोण आहे, परमात्मा. आणि आश्रय सुद्धा कोण आहे, परमात्मा. तिथे आनंद आहे. आणि परमात्मा जेव्हा भक्ताकडे पाहतो तेव्हा परमात्म्याला काय आहे, आनंदच आहे. मग सुखाच्या व्यवहारामध्ये सुखाचाच लाभ झालेला आहे. आणि आनंद कुठे, मागं आणि पुढं. आपल्या इष्टालाही आनंद आणि आपल्यालाही आनंद. बऱ्याच लोकांना जगामध्ये खरा आनंद का मिळत नाही माहिती आहे का. स्वामी यतीश्वरानंदांनी म्हटलं, बहुतेक लोक स्वार्थी म्हणजे स्वतःसाठी आनंद भोगाची इच्छा करतात. त्यावेळेला दुसऱ्याच्या आनंदावर आपण विरजन घालतो हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. आणि काही लोकांचं जे प्रयत्न असतात आनंदाचे ते दुसऱ्याला आनंद देण्यासाठी असतात. आणि त्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा आपण हरवून बसतो याचंही त्यांना भान राहत नाही. मग म्हणून सुख कोणाला मिळतं, प्रेमिकाला मिळतं का प्रेमास्पदाला मिळतं का, दोघांनाही मिळत नाही. दोघांनाही मिळत नाही. ते सुख कधी दोघांना मिळेल तर दोघांची परस्पराला आनंद देण्याविषयी स्पर्धा असेल तर. देवाला वाटतं की माझ्या भक्ताला सुख व्हावं, आहे की नाही. मी लाखा कोलाट्याचा ढोल पिटील
पण लाखा कोल्हाट्याचा उदरनिर्वाह झालाच पाहिजे. लाखा कोल्हाटी म्हणतो माझं सर्वस्व गेलं चालेल पण माझ्या परमात्म्याला मी त्रास देणार नाही. म्हणजे त्यागाची स्पर्धा ज्या ठिकाणी आहे तिथं या ठिकाणी आनंदाचा काय अनुभूती जी आहे ती प्रगाढ स्तरावर वस्तुनिष्ठ अशी प्रगट होते. ही व्यवहारात दिसतंय. पण आपण इथं काय होतं डोळे झाकतो. म्हणजे हे सगळं माहीत असतं आपल्याला माहीत असतं तरी आपण अनुसरण करीत नाही. मग साधू येतात आणि ते काय सांगतात जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. तर आता जागा रे भाईनो जागा. पूजापत्र काही फळं पुष्पतोय सगळं सांगतात. मग तरी का परिणाम होत नाही? परिणाम कोणत्यावर होतो? जे खरे अज्ञानात खितपत पडले सुखाची इच्छा आहे त्यांच्यावर परिणाम होतो आहे की नाही. पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय कारण आम्हाला आधीच माहीत होतं तरी आम्ही नाही केलं. आता तुम्ही कितीही सांगा आहे की नाही त्याच्यावर परिणाम होत नाही. तुम्ही जरी किती म्हटले जगजोगी जगजोगी तरी तुम्हाला आम्ही म्हणायला काय सांगू तुम्ही एक दिवस असंच म्हणाल किती सांगू तरी आहे की नाही. आणि ते आमचं खरं यश आहे म्हणून आम्ही ते ऐकणार नाही आहे की नाही. आणि आम्ही जर तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता आहे? जो झोपलेला मनुष्य त्याला जागं करता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्याला कुठं जागं करता येतं? तसं आम्ही या ठिकाणी हे इकडं प्रवृत्त होत नाही. म्हणून अशी स्थिती होते की आपल्याला संत जरी सांगत असले सारखं संतांचं सांगणं आहे तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे हे सुख आपलं स्वरूप असून त्या ठिकाणी संत शास्त्र सांगत असून देखील त्या सुखरूपतेकडं आपली प्रवृत्ती होत नाही. त्या दिशेनं आपण वाटचाल करत नाही अशी स्थिती होते. आणि इथं मात्र असं आहे की जर आपण परमात्म्याचं झालं देव माझा आणि मी देवाचा या ठिकाणी जर आपण स्थिर राहिलो हे ध्येय आपलं केलं तर मग मात्र सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला. आणि काय करायचं नाही हे अभंग आहेत फक्त. याच्यामध्ये काही नाही. थोडासा अर्थ मदनमूर्ती शब्दाचा माहीत झाला. असुमाय असुमाय म्हणजे मावत नाही म्हणजे डोळे त्याच्या पुढं पुरत नाही डोळे दिपून जातात एवढंच जरी अर्थ केला आणि आपण आपल्या मनामध्ये त्याचं चिंतन करत बसलो त्याचं अनुसंधान केलं जणू काही तीच मूर्ती आपल्या डोळ्यापुढं उभी आहे असं जर चिंतन केलं तर ती जणू काय असणारी मूर्ती परवा डोंगरे महाराजांचा दृष्टांत सांगितला त्याप्रमाणे एक दिवस आपला हात धरून म्हणेल जणू काय म्हणतो खरंच आहे एवढं तुला दिलं तरी कळत कसं नाही असं म्हणेल आहे की नाही असं सांगतात. सकळ तीर्थे आरतली ती ऋषी वृंदे घेऊन बैसली पावन झाली चरणांगुष्टी वाकी तोडरू गजरी गरज तुषे नानापरी तो श्रुतीनादू अंबरी साठव लागे माहे. राहिलेला विषय दुपारी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.